श्रीमद् भगवद्गीता भाग 33 अध्याय 16. भगवद्गीतेच्या 16व्या अध्यायाच्या महात्म्याची कथा आपण मागील भागात 32व्या भागात ऐकली. या भागात आपण पाहूया 16व्या अध्यायाचा अर्थ. श्रीमद् भगवद्गीता अध्याय 16. श्री भगवान कृष्ण म्हणाले, भयाचा पूर्ण अभाव, अंतःकरणाची पूर्ण निर्मळता, तत्वज्ञानाकरता ध्यान योगात निरंतर दृढ स्थिती आणि सात्विक दान, इंद्रियांचे दमन, भगवान, देवता आणि गुरुजनांची पूजा, तसेच अग्निहोत्र इत्यादी उत्तम कर्मांचे आचरण, त्याचप्रमाणे वेदशास्त्रांचे पठण पाठन, भगवंतांच्या नामाचे आणि गुणांचे कीर्तन, स्वधर्माचे पालन करण्यासाठी कष्ट सोसणे आणि शरीर व इंद्रियांसह अंतःकरणाची सरलता, काया वाचा मनाने कोणालाही कोणत्याही प्रकारे दुःख न देणे, यथार्थ आणि प्रिय भाषण, आपल्यावर अपकार करणाऱ्यावरही न रागवणे, कर्मांच्या ठिकाणी कर्तेपणाच्या अभिमानाचा त्याग, अंतःकरणात चंचलता नसणे, कोणाचीही निंदा वगैरे न करणे, सर्व प्राणीमात्रांच्या ठिकाणी निर्हेतुक दया, इंद्रियांचा विषयांशी संयोग झाला तरी त्यांच्याविषयी आसक्ती न वाटणे, कोमलता, लोकविरुद्ध आणि शास्त्रविरुद्ध आचरण करण्याची लज्जा, निरर्थक हालचाली न करणे, तेज म्हणजे जिच्या प्रभावाने विषयासक्त आणि नीच प्रकृतीचे मनुष्यसुद्धा बहुधा अन्यायाचरण सोडून श्रेष्ठ माणसांच्या सांगण्याप्रमाणे चांगली कर्मे करू लागतात, त्या श्रेष्ठ माणसांच्या शक्तीला तेज म्हणतात. तेज, क्षमा, धैर्य, बाह्यशुद्धी, कुणाविषयीही शत्रुत्व न वाटणे आणि स्वतःविषयी मोठेपणाचा अभिमान नसणे, ही सर्व हे अर्जुना दैवी संपत्ती घेऊन जन्मलेल्या माणसाची लक्षणे आहेत. हे पार्था, ढोंग, घमेंड, अभिमान, राग, कठोरपणा आणि अज्ञान ही सर्व आसुरी संपत्ती घेऊन जन्मलेल्या पुरुषाची लक्षणे आहेत. दैवी संपदा मुक्तिदायक आणि आसुरी संपदा बंधनकारक मानली आहे. म्हणून हे अर्जुना, तू शोक करू नकोस, कारण तू दैवी संपदा घेऊन जन्मलेला आहेस. हे अर्जुना, या जगात मनुष्य समुदाय दोनच प्रकारचे असतात, एक दैवी प्रकृतीचे, दुसरे आसुरी प्रवृत्तीचे. त्यापैकी दैवी प्रकृतीचे विस्तारपूर्वक सांगितले. आता तू आसुरी प्रकृतीच्या मनुष्य समुदायाबद्दलही माझ्याकडून सविस्तर ऐक. आसुरी स्वभावाचे लोक प्रवृत्ती आणि निवृत्ती दोन्हीही जाणत नाहीत, त्यामुळे त्यांच्या ठिकाणी अंतर्बाह्य शुद्धी असत नाही, उत्तम आचरण असत नाही आणि सत्य भाषणही असत नाही. ते आसुरी स्वभावाचे मनुष्य असे सांगतात की हे जग आश्रयरहित, सर्वथा खोटे आणि ईश्वराशिवाय आपोआप केवळ स्त्री पुरुषांच्या संयोगातून उत्पन्न झाले आहे. म्हणूनच केवळ काम हेच त्याचे कारण आहे, त्याशिवाय दुसरे काय आहे. या खोट्या ज्ञानाचा अवलंब करून ज्यांचा स्वभाव नष्ट झाला आहे आणि ज्यांची बुद्धी मंद आहे, असे सर्वांवर अपकार करणारे क्रूरकर्मी मनुष्य केवळ जगाच्या नाशाला समर्थ होतात. ते दंभ, मान आणि मदाने युक्त असलेले मनुष्य कोणत्याही प्रकारे पूर्ण न होणाऱ्या कामनांचा आश्रय घेऊन अज्ञानाने खोटे सिद्धांत स्वीकारून भ्रष्ट आचरण करत जगात वावरत असतात. तसेच ते आमरणांत म्हणजे मरेपर्यंत असंख्य चिंतांचे ओझे घेतलेले, विषयभोग भोगण्यात तत्पर असलेले, हाच काय तो आनंद आहे असे मानणारे असतात. शेकडो आशांच्या पाशांनी बांधले गेलेले ते मनुष्य कामक्रोधात बुडून जाऊन विषयभोगांसाठी अन्यायाने द्रव्यादी पदार्थांचा म्हणजे संपत्तीचा संग्रह करण्याचा प्रयत्न करत असतात. ते विचार करतात की मी आज हे मिळवले आणि आता मी हा मनोरथ पूर्ण करीन. माझ्याजवळ हे इतके द्रव्य, ही संपत्ती आहे आणि पुन्हा सुद्धा हे मला मिळेल. या शत्रूला मी मारले आणि त्या दुसऱ्या शत्रूंनाही मी मारेन. मी ईश्वर आहे, ऐश्वर्य भोगणारा मीच आहे. मी सर्व सिद्धींनी युक्त आहे आणि बलवान तसाच सुखी आहे. मी मोठा धनिक आणि मोठ्या कुळात जन्मलेला आहे. माझ्यासारखा दुसरा कोण आहे. मी यज्ञ करीन, दाने देईन, मजेत राहीन. अशा प्रकारे अज्ञानाने मोहित झालेले, अनेक प्रकारांनी भ्रांतचित्त झालेले, मोहाच्या जाळ्यात अडकलेले आणि विषयभोगात अत्यंत आसक्त असे आसुरी लोक महा अपवित्र नरकात पडतात. ते स्वतःलाच श्रेष्ठ मानणारे घमेंडखोर लोक धन आणि मान यांच्या मदाने उन्मत्त होऊन म्हणजे बेजबाबदार होऊन केवळ नावाच्या यज्ञांनी पाखंडीपणाने शास्त्रविधीहीन यज्ञ करतात.
ते अहंकार, बळ, घमेंड, कामना आणि क्रोधादिकांच्या आहारी गेलेले आणि दुसऱ्यांची निंदा करणारे पुरुष आपल्या आणि इतरांच्या शरीरात असलेल्या मज अंतर्यामीचा द्वेष करणारे असतात. त्या द्वेष करणाऱ्या पापी क्रूर कर्मे करणाऱ्या नराधमांना मी संसारात वारंवार आसुरी योनीतच जन्माला टाकतो. हे अर्जुना, ते मूढ मला प्राप्त न होता जन्मोजन्मी आसुरी योनीतच जन्मतात, उलट त्याहूनही अतिनीच गतीला प्राप्त होतात, अर्थात घोर नरकात पडतात. काम, क्रोध आणि लोभ ही 3 प्रकारची नरकाची दारे आत्म्याचा नाश करणारी, अर्थात त्याला अधोगतीला नेणारी आहेत. म्हणूनच या तिन्हींचा त्याग करावा. हे अर्जुना, या तिन्ही नरकाच्या दारांपासून मुक्त झालेला पुरुष आपल्या कल्याणाचे आचरण करतो. त्याने तो परमगती मिळवतो, अर्थात मला येऊन तो मिळतो. जो मनुष्य शास्त्राचे नियम सोडून स्वतःच्या मनाला वाटेल तसे वागतो त्याला सिद्धी मिळत नाही, परमगती मिळत नाही आणि सुखही मिळत नाही. म्हणून तुला कर्तव्य आणि अकर्तव्य यांची व्यवस्था लावण्यात शास्त्रच प्रमाण आहेत असे जाणून तू शास्त्रविधीने नेमलेले कर्मच करणे योग्य आहे. श्रीमद भगवद्गीता 16वा अध्याय समाप्त झाला. इति शुभम. हा होता 16व्या अध्यायाच्या श्लोकांचा अर्थ. पुढील भागात 34व्या भागात आपण या पुढचा अध्याय म्हणजे 17व्या अध्यायाच्या महात्म्याची कथा ऐकूया. धन्यवाद. हरि ओम.